नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, काल मी एक व्हिडिओ बनवला होता की टीईटी पासून ते सिलेक्शन प्रोसेस पर्यंत म्हणजे सिलेक्शन पर्यंतची सगळी प्रोसेस मी त्यामध्ये सांगितली होती। तरी देखील बऱ्याच जणांच्या सातत्याने वेगवेगळ्या प्रकारच्या माझ्या सर्वच वेगवेगळ्या व्हिडिओला कमेंट येत आहे की मॅडम माझं इथे मला प्रेफरन्स मिळालेला आहे की रयत शिक्षण संस्था मिळालेली आहे, तर पुढची प्रोसेस काय? किंवा कोपरगाव नगर परिषद मिळाली आहे, पुढची प्रोसेस काय? माझं सिलेक्शन होईल का? मला एवढ्या स्थानिक स्वराज्य संस्था आल्या आहेत किंवा मला जिल्हा परिषद आली आहे, आता पुढची प्रोसेस काय? तर मित्रांनो, मी व्हिडिओ ऑलरेडी बनवला आहे। मी बघितलं की बरेच जण कन्फ्यूज आहे, कारण की पहिल्या यादीमध्ये सिलेक्शन झालेलं नाही, 2017च्या पहिल्या यादीमध्ये सिलेक्शन झालेलं नाहीये, त्यामुळे दुसरी यादी लागलीच नाहीये आणि प्रेफरन्स जनरेट झाले आहे, तुम्ही प्रेफरन्स वगैरे दिले आहे, त्यामुळे पुढची प्रोसेस बऱ्याच जणांना माहित नाहीये। त्यामुळे बरेचसे जण मला विचारत आहे की मॅडम पुढची प्रोसेस काय आहे। यासाठी मी एक नाही दोन व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की नेमकं पुढची प्रोसेस काय आहे, परंतु तुम्ही व्हिडिओ कदाचित पूर्ण बघत नसाल आणि मेसेज करत असाल आणि खूप असे कमेंट्स असतात की मॅडम प्लीज सांगा, मला काही समजत नाहीये, म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवत आहे। आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, मी पुढची प्रोसेस तुम्हाला सांगणार आहे की नेमकं काय कसं। मला बरेच जण विचारतात की मॅडम हा प्रेफरन्स आला आहे आणि आता माझं सिलेक्शन होईल का, किंवा कट ऑफ किती लागेल, आणि बऱ्याच अशा गोष्टी असतात आणि त्यांच्या एकदम रिक्वेस्ट की हंबल रिक्वेस्ट असते की असं वाटतं की त्यांना माहित नाहीये। तर त्यामुळे मी विचार केला की बऱ्याच कमेंटला मी रिप्लाय देखील दिले, परंतु काही प्रोसेस अशा इन डिटेल असतात त्या सांगाव्या लागतात, म्हणून मी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे। तर मित्रांनो, तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशा व्हिडिओसाठी आपल्या चॅनल अगोदर सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा। आणि कुठलाही व्हिडिओ असला तर मित्रांनो पूर्ण बघत चला, कारण तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला काही इन्फॉर्मेशन जरी दिली असेल तरी व्हिडिओच्या शेवटी वगैरे देखील तुम्हाला प्रोसेस काही गोष्टी सांगितलेल्या असतात, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला, म्हणजे जेणेकरून तुमचे प्रश्न म्हणजे तुमच्या क्युरीज वेळच्या वेळी सॉल्व्ह होत जातील। तर बघा, आता मला सर्वात सुरुवातीला एक सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की बऱ्याच जणांचा हा प्रश्न आहे की मला एवढ्या संस्था आल्या आहेत किंवा एवढ्या जिल्हा परिषदा आलेल्या आहेत, तर त्यापैकी एका जिल्हा परिषदेमध्ये माझं सिलेक्शन फिक्स आहे का? तर याचं उत्तर आहे नाही, अजिबात नाही। तुम्हाला किती प्रेफरन्स आले आहे हे फक्त आणि फक्त तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशनवर डिपेंड आहे आणि त्याचबरोबर तुमच्या कास्टवर असलेल्या जागांवर डिपेंड आहे। हा व्हिडिओ आता 17 वाले आणि 23 वाले दोघंही बघा, म्हणजे जेणेकरून 23 मध्ये जेव्हा तुम्ही प्रेफरन्स देणार तेव्हा तुम्हाला हे कन्फ्युजन होणार नाही। तुम्हाला तुमच्या मार्क्सनुसार प्रेफरन्स येत नाही, प्रेफरन्स हे फक्त आणि फक्त तुमच्या कास्टच्या अवेलेबल जागा, त्याचबरोबर तुम्हाला जसं मी सांगितलं तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन, जसं की तुम्ही जर टीईटीचा पेपर 1 उत्तीर्ण असाल तर तुम्हाला 1 ते 5 पर्यंतच्या शाळा येतील, शाळा म्हणजे जिल्हा परिषद येतील। जर तुम्ही टीईटीचा पेपर क्रमांक 1+2 उत्तीर्ण असाल तर तुम्हाला 1 ते 8 पर्यंतच्या शाळा येतील। जर तुम्ही टीईटीचा पेपर क्रमांक 1, 2 आणि तुमचं बीएड झालेलं असेल आणि तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल, बीएड झालेलं असेल, तर तुम्हाला 1ली ते 10वी पर्यंतचे प्रेफरन्स येतील। आणि जर तुमचं टीटी पेपर क्रमांक 1, 2 बीएड प्लस पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्हाला 1 ते 12 पर्यंतचे प्रेफरन्स येतील। म्हणजे जितकं क्वालिफिकेशन जास्त तितके प्रेफरन्स जास्त। तुम्हाला मार्क्स जास्त आहे म्हणून प्रेफरन्स जास्त येणार नाही, तुम्हाला मार्क्स कमी आहे म्हणून प्रेफरन्स कमी येणार नाही, तर तुमचं क्वालिफिकेशन जितकं जास्त तेवढे प्रेफरन्स तुम्हाला जास्त येणार। आता तुमचं सिलेक्शन कसं? सिलेक्शन प्रोसेस ही जी आहे ना मित्रांनो, ही 100%, 110% फक्त आणि फक्त मार्कांवर होणार आहे। तुम्हाला भरपूर प्रेफरन्स जरी आले असले तरी देखील तुम्हाला मार्क्स किती पडले त्यावर तुमचं सिलेक्शन डिपेंड आहे। आता मला बरेचसे जण विचारतात की मला 123 मार्क आहे, ओबीसी मध्ये आहे, मला 123 मार्क आहे, मला 122 मार्क आहे, मला 20 संस्था आलेल्या आहे, 20 जिल्हा परिषदा आल्या आहे, तर माझं सिलेक्शन होईल का? कट ऑफ किती लागेल? मित्रांनो, मी आता तुम्ही जर आतापर्यंत पाहिलं असेल तर तुम्हाला ही गोष्ट क्लिअर झाली असेल की तुमच्या क्वालिफिकेशननुसार तुम्हाला क्वालिफिकेशन प्लस कास्टच्या जागानुसार तुम्हाला संस्था आलेल्या आहेत। आता तुमचं सिलेक्शन हे 100% तुमच्या मार्क्सवर होईल। मग ज्यावेळी तुमच्या कास्टचा जो हायएस्ट मार्क्सचा असेल त्या विद्यार्थ्यापासून ते तुमच्यापर्यंत जर समजा शाळा शिल्लक राहिल्या, ज्या तुम्ही 20 संस्था आलेल्या आहेत, 30 आलेल्या आहेत, त्या शिल्लक राहिल्या तर तुमच्यापर्यंत येईल, नाही राहिल्या तर वरच मेरिट क्लोज होईल आणि तुम्हाला 20, 30 आणि 100 संस्था येऊन देखील तुमचं सिलेक्शन होणार नाही। तर हे तुम्ही समजून घ्या। त्यामुळे बरेचसे जण मला विचारतात की मॅडम कट ऑफ सांगा, हे आहे याचा कट ऑफ किती लागेल? मित्रांनो, मी अगोदर कट ऑफ बद्दल मी व्हिडिओ यासाठी बनवत नाही की कट ऑफ कुणीच सांगू शकत नाही, कुणीच नाही। फक्त तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगू शकेल की
तुम्हाला तुमचे मार्क्स, तुमची कॅटेगरी आणि तुमचं जे एज्युकेशन क्वालिफिकेशननुसार तुम्ही लागू शकाल की नाही हे थोडंसं आपण अंदाज बांधू शकतो. परंतु 100% इथं कोणीच सांगू शकणार नाही. जे तुम्ही सातत्याने विचारताय ना की कट ऑफ मॅडम, कट ऑफ बद्दल बोला, कट ऑफ सांगा, की मला NTC NTT बद्दल बरेच जण विचारतात की मॅडम कट ऑफ किती येईल, किंवा 2017 किंवा 23चा मॅडम कितीपर्यंत येईल, माझं होईल का सिलेक्शन. तर तुम्ही हे लक्षात ठेवा, तुम्हालाही कळून जाईल की तुमचं होईल की नाही. जर तुमचं TETचे दोन्ही पेपर उत्तीर्ण असेल तर तुमची शक्यता जास्त आहे, तुमचे चान्सेस जास्त आहे, कारण की तुम्हाला 1 ते 8 वर्ग आहे. जर तुमचं त्याचबरोबर BEd झालेलं असेल त्यापेक्षा हे जास्त, आणि त्याचं प्लस पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर जास्त. पण तरी मी तुम्हाला त्यातल्या त्यात सांगेल, जर तुमचं पेपर क्रमांक 1 उत्तीर्ण असेल तर 1 ते 5 साठी सगळ्यात जास्त जागा असणार आहे. तर थोडंसं तुम्ही होप्स ठेवायला हरकत नाही. तर हे आहे. आता मी तुम्हाला सांगते, आता तुम्हाला संस्था आलेल्या आहेत, अलर्ट झालेल्या आहेत, तुम्ही प्रेफरन्स वगैरे भरून दिले आहे. पुढची प्रोसेस काय, मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं. आता मी सांगते की मित्रांनो, पुढे तुम्हाला सूचना येतील आणि त्यानंतर जेव्हा केव्हा यादी लागेल तेव्हा तुमचं सिलेक्शन झालं असेल तर तुमच्या नावासमोर ती जिल्हा परिषद, ती संस्था, ती महानगरपालिका जे काही येईल आणि तुमचं रिकमेंडेड म्हणून तुम्हाला स्टेटस येईल, स्टेटस रिकमेंडेड. जर तुमचं सिलेक्शन झालं नाही तर नॉट रिकमेंडेड येईल. जर तुमचं सिलेक्शन झालं आणि रिकमेंडेड आलं तर त्यावेळी तुमचं नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्या जिल्हा परिषदेला. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे झाल्यानंतर तुम्हाला तालुका जे काही आहे ते तुम्हाला डिस्ट्रीब्यूट केला जाईल आणि त्यानंतर तुमचं तालुका प्लेसला समुपदेशन केलं जाईल. समुपदेशन करून ज्या अवेलेबल शाळा आहेत त्या तालुक्यामधल्या त्या तुम्हाला दाखविल्या जातील. आणि शाळा म्हणजे गाव असतात, तुम्हाला माहित आहे, केंद्र शाळा, गाव वगैरे असतात, दाखवल्या जातील आणि त्यानुसार मग तुम्हाला शेवटी शाळा मिळते. अशा प्रकारची पुढची प्रोसेस आहे. पुढच्या प्रोसेस एवढं टेन्शन घेऊ नका. टेन्शन फक्त इथपर्यंत घ्या की तुम्ही रिकमेंडेड होता की नाही. एकदा तुमचं सिलेक्शन झालं तर त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल आणि त्यानंतर तुम्ही जसं जसं जिल्हा परिषदेला जाणार तसं तसं तुम्हाला गाईडलाईन मिळत जाणार त्या जिल्हा परिषदेमध्ये आणि मग त्यानंतर पुढची प्रोसेस असेल. परंतु आता बरेच जण म्हणतात की मॅडम महानगरपालिकेची इंटरव्ह्यूला कितीला बोलवतील. मित्रांनो, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, नगर परिषद, रयत शिक्षण संस्था इथे इंटरव्ह्यूज नाहीत. इथे तुमचं डायरेक्ट सिलेक्शन होणार. मग इथे तुम्हाला इंटरव्ह्यू नाही म्हणजे तुमचं जर डायरेक्ट तिथे समजा रयत शिक्षण संस्थेची एखादी शाळा आहे, सातारा रयत शिक्षण संस्था सातारा, इथे तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला पुन्हा इंटरव्ह्यूची गरज नाहीये. तुम्ही तिथे जाणार, तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आणि मग रयतची जी शाळा जिथे अवेलेबल जागा आहे तिथे तुम्हाला पाठविल्या जाणार. त्याचबरोबर महानगरपालिका आहे, पुण्याची महानगरपालिका घेऊ. जर तुमचं पुणे महानगरपालिका इथे सिलेक्शन झालं तर तुम्ही तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला बोलवलं जाईल. तुम्ही तिथे जाणार, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आणि मग पुणे महानगरपालिकेमध्ये जिथे जिथे तुमच्या कास्टच्या जागा होत्या त्या तुम्हाला त्यापैकी तुम्हाला एखादी शाळा अलॉट केली जाणार. समुपदेशन होणार. समुपदेशन म्हणजे तुम्हाला LED वर किंवा तिथे दाखवलं जातं की या शाळा अवेलेबल आहे, इथे तुम्हाला कुठली घ्यायची आणि त्यानुसार मग तुमचं समुपदेशन केलं जातं, तुम्हाला शाळा वगैरे दाखवल्या जातात. अशा प्रकारे तुम्हाला एक शाळा अलॉट केली जाते, एक शाळा दिली जाते. तर मग महानगरपालिकेमध्ये, मग कुठली महानगरपालिका असो, म्हणजे सध्या तरी महानगरपालिकेमध्ये इंटरव्ह्यूज नाहीयेत. मग काही जण विचारतात की महानगरपालिकेमध्ये किती बोलवणार. तर नाही, जेवढे मी तुम्हाला सांगितलं की जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत, त्याचबरोबर रयत शिक्षण संस्था ह्या ज्या शाळा आहेत इथे एका जागेसाठी एकच जण रिकमेंड केला जाईल. तुमचं सिलेक्शन झालं, तुमचं जर नाव आलेलं आहे तर तुमचं सिलेक्शन फायनल आहे. तिथे जाऊन फक्त तुमचं पुढे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, पुढे मग तुम्हाला तिथलं शाळा मिळणार, तालुका मिळणार, मग त्यानुसार तुमची पुढची प्रोसेस असणार. आता त्याचबरोबर तुमचं जेव्हा संस्थेवर होणार ना मित्रांनो, त्यावेळी तुम्हाला मात्र एकाच 10 प्रमाणे इंटरव्ह्यूला जावं लागणार आहे. मग संस्थेच्या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यूसाठीच बोलवलं जाणार आहे, तिथे तुमचं फायनल सिलेक्शन नाही. तिथे ज्यावेळी तुम्हाला तुमचं रिकमेंडेशन येईल तर तिथे तुमचं फायनल सिलेक्शन नाही. तुम्हाला तिथे जावं लागेल, तुम्हाला इंटरव्ह्यू द्यावा लागेल. मग ती संस्था जितक्या विद्यार्थ्यांना घेतलं त्याची यादी पोर्टलला देईल किंवा स्वतः ते जाहीर करत असतात. डायरेक्ट काही संस्थांनी, 196 संस्थांपैकी काही संस्थांनी स्वतःच जाहीर केलं, विद्यार्थ्यांना सांगितलं आणि ते विद्यार्थी जाऊन त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तिथे शाळेत होणार आणि तिथेच ते जॉईन होणार, कारण त्यांना दुसरीकडे जायची गरज नसते. तर मग ते तिथे जाऊन डायरेक्ट संस्था त्यांची यादी लावू शकतात किंवा डायरेक्ट तुमच्याशी संस्था संपर्क साधणार की तुमचं सिलेक्शन वगैरे झालेलं आहे किंवा झालेलं नाही. तर ते यादी वगैरे लावतात. काही वेळा पोर्टलला देखील तुमची यादी, संस्थेची यादी लागू शकते. संस्थेची प्रोसेस थोडी वेगळी आहे. तर आता सध्या काय आहे की सुरुवातीला विदाऊट इंटरव्ह्यूचे होणार आहे. त्यामुळे मग मी त्याबद्दलच जास्त बोलते की विदाऊट इंटरव्ह्यूची प्रोसेस कशी असणार. एकदा विदाऊट इंटरव्ह्यूची यादी लागली की त्यानंतर मी विथ इंटरव्ह्यू मध्ये कसं असेल ते तुम्हाला सांगेल. इंटरव्ह्यूचे मी आपल्या चॅनलवर व्हिडिओ देखील बनवला आहे की इंटरव्ह्यू देत असताना म्हणजे डेमो कसा द्यायचा वगैरे याचा व्हिडिओ देखील मी बनवला आहे. मी वाटलंच तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईल, तुम्ही तो देखील जाऊन बघू शकता.
आता बऱ्याच जणांना पुन्हा जर समजा तुमचं जिल्हा परिषदेला किंवा विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन नाही झालं तर तुम्हाला विथ इंटरव्ह्यूमध्ये जायचं असेल कदाचित. बऱ्याच जणांना ते ह्यावेळेस भरपूर संस्था आहेत, ज्याच्या लोकलच्या संस्था असेल तर त्यांनी तिथे प्राधान्य द्यायला काहीच हरकत नाही. तर अशा प्रकारची प्रोसेस आहे. मी लास्ट व्हिडिओमध्ये देखील सांगितलं, या व्हिडिओमध्ये थोडंसं डिटेलमध्ये मी डिस्क्राईब करून सांगितलं आहे की कसं आहे, काय आहे. बऱ्याच जणांना कन्फ्युज आहे की बाबा रयतमध्ये आहे मग तिथे इंटरव्ह्यू आहे का, महानगरपालिकेमध्ये इंटरव्ह्यू आहे का, मग कसं पुढची प्रोसेस काय असेल, कसं असेल, त्याचं टेन्शन घेऊ नका. सध्या फक्त यादी लागली पाहिजे यासाठी प्रयत्न करा, जेणेकरून 2017ची यादी लागली तर 2023चे प्रेफरन्स लवकरात लवकर जनरेट होतील, म्हणजे 2023ची देखील प्रेफरन्स देता येतील. आता हा प्रश्न मला काय विचारला जातो की मॅडम 2017चे आम्ही प्रेफरन्स दिलेले आहे, आमचं जर सिलेक्शन झालं तर आम्हाला 2023ला संधी मिळेल का? तर हो, तुम्हाला 100% 2023ला देखील संधी मिळणारच आहे, कारण 2017 आणि 2023 ह्या दोन स्वतंत्र परीक्षा आहेत. 2017ची भरती प्रक्रिया लेट झालेली आहे, त्यामुळे ती 2023च्या पूर्वी आलेली आहे. त्यामुळे तुम्हाला बऱ्याच जणांना कन्फ्युजन आहे की आम्ही 17चे तर प्रेफरन्स दिलेले आहे, मग आम्हाला 23मध्ये संधी मिळेल का? आमचं जर इकडे सिलेक्शन नाही झालं तर तिकडे संधी मिळेल का? तुमचं सिलेक्शन झालं तरी तुम्हाला संधी मिळणार आहे, तुमचं सिलेक्शन नाही झालं तरी तुम्हाला 23मध्ये संधी मिळणार आहे. पण समजा तुम्हाला 2017मध्ये तुमच्या आवडीचा जिल्हा मिळालेला आहे, व्यवस्थित आहे, सगळं आहे, तर तुम्ही 2023चे प्रेफरन्स देऊच नका. कारण असं होईल, जर तुम्ही 2017चं सिलेक्शन घेतलं आणि 23चे प्रेफरन्स दिले आणि तिकडे देखील तुमचं सिलेक्शन झालं आणि तुम्हाला जर जायचं नसेल तर ती तुमची जागा रिक्त आणि अपात्रच्या यादीत राहील आणि रिक्त आणि अपात्रचं राऊंड होत नाही. त्यामुळे एका विद्यार्थ्याचं, प्रामाणिक विद्यार्थ्याचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे जर इकडे सिलेक्शन झालं तर तिकडे जाऊ नका. आणि इकडे जर सिलेक्शन तुमचं थोडंसं दूर झालेलं आहे आणि तुम्हाला कमी मार्क्स आहे आणि तुम्हाला असं वाटतं की 23मध्ये ट्राय करावं तर करा, पण जर तुम्हाला 23मध्ये पण कमी मार्क असतील आणि तुम्हाला असं वाटत असेल की बाबा तिकडेही मला तो जिल्हा मिळणार नाही तरी देखील प्रेफरन्स देऊ नका. पण जर तुम्हाला असं वाटत असेल की मला 23मध्ये मला माझ्या आवडीचा किंवा माझ्या सोयीस्कर जिल्हा मिळेल तर तुम्ही तिकडे जाऊ शकता. म्हणजे हे डिपेंड तुमच्यावर आहे. 17 आणि 23 हे दोन स्वतंत्र भरती असल्यामुळे तुम्हाला 2 संधी आहे, कारण तुम्ही 2 वेळा परीक्षा दिलेली आहे. पण जर एकदा आता तुमचं 17मध्ये रिकमेंडेशन झालं तर 17ची भरती जर या पुढे एखादा राऊंड झाला होणार तर नाही, तर तुम्हाला संधी मिळणार नाही. त्याचबरोबर सेम 2023च आहे. 2023मध्ये तुमचं सिलेक्शन झालं, 2023च्या पहिल्या राऊंडमध्ये तुमचं सिलेक्शन झालं, तुम्हाला तुमच्या आवडीचा जिल्हा मिळाला नाही तरी देखील तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये संधी मिळणार नाही. कारण पुढच्या राऊंडमध्ये ते सांगतात की यू आर ऑलरेडी रिकमेंडेड. 2017च्या काही विद्यार्थ्यांचा अनुभव आहे जे ऑलरेडी 2017ची जी यादी 19मध्ये लागली होती, 2019मध्ये यादी लागली होती आणि तिथं ऑलरेडी रिकमेंडेड होतं आणि काही लोक जॉईनच झाले नाही. मग त्यांना आता असं वाटत होतं की आम्हाला पुन्हा प्रेफरन्स यावेत, तर त्यांना प्रेफरन्स आले नाही. त्यांना ऑलरेडी सांगितलं गेलं की यू आर ऑलरेडी रिकमेंडेड. त्यामुळे 2023मध्ये प्रेफरन्स देताना विचार करा. 2 टप्प्यात जर भरती होणार असेल आणि तुमचं आत्ताच सिलेक्शन झालं तर 23मध्ये प्रेफरन्स देऊ नका. जर तुम्हाला वाटलं की नंतरच्या राऊंडला मध्ये मला माझ्या सोयीस्कर जिल्हा मिळेल किंवा अजून काही जर वाटलं तुम्हाला तर तेव्हा द्या. पण इमिजिएट तुम्ही प्रेफरन्स दिला आणि इकडेही झालं सिलेक्शन, तिकडेही झालं सिलेक्शन, तर मग तुम्हाला त्यानंतर पुन्हा संधी नाही. ना 17मध्ये संधी, ना 23मध्ये संधी. संधी तोपर्यंत मिळेल जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही आणि त्याचबरोबर दुसरी परीक्षा होत नाही तोपर्यंत संधी मिळेल. आता 17च्या विद्यार्थ्यांना संधी का मिळाली? कारण त्यांचा राऊंड बाकी होता. अदरवाईज जर त्यांचा हा राऊंड पूर्ण झाला असता तर त्यांना पुन्हा 2017ची संधी, म्हणजे 17ची एक्झाम आणि ते मार्क्स तिथेच क्लोज झाले असते आणि फक्त 23चीच भरती झाली असती. परंतु तो राऊंड न झाल्यामुळे, कोविड किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या कारणांमुळे त्यांना 2017च्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी मिळालेली आहे. आणि आता 2023मध्ये देखील असं होणार आहे. तुमचं रिकमेंडेशन झालं किंवा दोन्ही राऊंड होऊन गेले तर ती भरती क्लोज होऊन नवीन टेट, तिसरी TAIT म्हणजे शिक्षक अभियोग्यता चाचणी घेतली जाईल. तर अशा प्रकारे गोष्टी आहेत. सिलेक्शन प्रोसेस एवढी काय अवघड नाही. बऱ्याच जणांचं कन्फ्युजन खूप आहे, तर कन्फ्युज होऊ नका. सध्या रिकमेंडेशन येऊ द्या, तुमचं सिलेक्शन होऊ द्या, त्यानंतर आपण इन डिटेल आणखी सांगूया. वेगवेगळ्या गोष्टी जर काही बदल घडल्या असतील, काही गोष्टी प्रशासनाकडून सांगितल्या गेल्या असतील की या गोष्टी अशा करायच्या, तर आपण त्या गोष्टी देखील तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. सध्या तरी कन्फ्युज व्हायची गरज नाही. वेगवेगळे जे जुने व्हिडिओ देखील बघून विद्यार्थी काय करतात की येऊन कमेंट करतात, त्यांचे भरपूर प्रॉब्लेम्स आहेत. मग मी विचार केला की चला आज पुन्हा एक व्हिडिओ करू, जेणेकरून हा व्हिडिओ पूर्ण पाहिला जाईल आणि सर्वांपर्यंत ह्या गोष्टी क्लिअर होतील. TETचे फॉर्म आलेले मित्रांनो, CTETचे देखील फॉर्म चालू आहेत. अजून देखील तुम्ही म्हणजे TET किंवा CTET क्वालिफाईड नसाल तर तुम्ही जाऊन फॉर्म भरू शकता.
आणि जलसंपदा विभागाचा मी 2 दिवस राहिले आणि तो देखील सांगितलं होतं, तो तुम्ही फॉर्म भरू शकतात. राज्य उत्पादन शुल्क तिथल्या पण जागा निघालेल्या आहेत, तिथे देखील जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकतात. आदिवासी विकास विभागातल्या देखील जागा निघालेल्या आहेत, तिथे देखील फॉर्म तुम्ही भरू शकतात. आता बऱ्याच जणांना फॉर्म भरण्याचा कंटाळा आला आहे, परंतु मित्रांनो अशा परीक्षा पुन्हा पुन्हा होणार नाही. फक्त शिक्षक भरतीच्या भरोशावर बसू नका. प्लॅन बी रेडी ठेवायचं. जर दोन्ही ठिकाणी सिलेक्शन झालं तर तुमच्याकडे चान्स असेल की तुम्हाला इकडे जायचं की इकडे जायचं. आता हा पूर्णतः ही गोष्ट तुमच्यावर डिपेंड आहे. माझ्या मते तरी ज्या परीक्षा होतील त्या परीक्षा शक्यतो देत राहा. मान्य आहे फीस जास्त आहे, स्ट्रगल करायचं, पुन्हा अभ्यास करायची कोणाची इच्छा नसते, परंतु जर यातून काही चांगलं होणार असेल तर ते व्हायला काहीच हरकत नाहीये. कारण की शिक्षक भरती तुम्हाला माहित आहे की कशा प्रकारे विलंब होत आहे आणि पुढची गोष्ट आपल्याला माहित नाही की खरोखरच 30,000 जागा भरल्या जातील का. त्यामुळे प्लॅन बी रेडी ठेवा. दुसरी एखादी परीक्षा देत राहा, जेणेकरून जर तुमचं तिकडे सिलेक्शन झालं तर तुमच्याकडे 2 गोष्टी असतील, शिक्षक भरती देखील हे देखील, मग तुम्ही त्यातून चॉईस करू शकता की मला जायचं कुठे. तर हे माझं सांगणं आहे. बाकी तुमचं पॉईंट ऑफ व्ह्यू. आय होप आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी बऱ्याचशा गोष्टी क्लिअर केल्या आहेत आणि तुम्हाला त्या गोष्टी कळायला देखील असतील. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. तुमचे अजूनही काही प्रश्न असतील तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडत असतील आपले तर हा व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील. चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत चॅनल सोबत राहा. धन्यवाद.